तुम्हाला माहिती आहे का, हे जे स्नॅक आहेत ना, हे फक्त आणि फक्त 2 वस्तूंपासून बनवून तयार झालेत. अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने मी हे स्नॅकची रेसिपी दाखवली. त्यासाठी तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हीही ही स्नॅक बनवून पहा. मग तुम्हाला कळेल की किती चविष्ट आणि कमी वेळेत सुपर आणि टेस्टी हे स्नॅक बनवून रेडी झाले होते. तर चला मग वेळ न वाया घालवता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. सर्वप्रथम तर मी धेडपडी तेल टाकलं. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी मोहरीचा वापर करते. मोहरीच्या ऐवजी तुम्ही जिऱ्याच्या किंवा ओवा असतात ना, ओवाही टाकू शकता, पण मी जिरे आणि मोहरीचाही वापर करते. आता मस्त मोहरी तडतडल्यानंतर थोडं जिरं टाकलं. जिरं पण मस्त असं तडतडलं. त्याच्यानंतर मी एक मिरचीचा वापर केला आहे. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हवं तर तुम्ही लाल चटणी पावडरचाही वापर करू शकता. पण हे जे स्नॅक्स आहेत ना, याच्यामध्ये हिरवी मिरची टाकल्याने याचा टेस्ट अगदी उत्तम येतो. तर चला तर मग मिरची पण मस्त तळून झाली. त्याच्यामध्ये आता आपण थोडे पांढरे तीळ आणि कढीपत्ता टाकून मस्त ही फोडणी बसून घेऊया. म्हणजे खमंग अशी फोडणी ही बसून आपली तयार झाली आहे. आता याच्यामध्ये आपण 1.25 कप आपण पाणीचा वापर करतोय. हो मंडळी, आपण 1 कप रवासाठी 1.25 कप पाणीचा वापर करणार आहोत. हे तुम्हाला पुढे कळेलच की मी 1.25 कप पाणी का टाकलं, कारण मेजरमेंट खूप महत्त्वाचं असतं. हे कारण 1-2 वेळेस ना अंदाजे मी पाणी टाकल्यामुळं जो रवा असतो ना, तो थोडासा चिकट असा झाला होता. म्हणून मी तेव्हापासून ठरवलं आहे की मी मेजरमेंट करूनच पाणी टाकेल आणि मेजरमेंट करूनच रवा पण घेईल. म्हणजे माप आपलं माहिती असतं ना आपल्याला, तर कुठलीही रेसिपी असो ती बिघडत नाही, हे तर मला खात्री झाली. चवीप्रमाणे मी मीठ टाकलं. मीठ टाकल्यानंतर 1-1.5 चम्मच मी कुटलेली जाड मिरची आपली, म्हणजे चिली फ्लेक्स त्याला म्हणतात, ते टाकणार आहोत. तुम्हाला नसेल टाकायचं तर नका टाकू, पण चिली फ्लेक्स टाकल्याने टेस्ट खूप छान येतो आणि कलरही त्या स्नॅकला छान येतात. बघू शकता मस्त असं खडखडून उकळी आली आहे. आता आपण जाड रवा होता, रव्याला मी थोडं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आणि थोडा पातळ असा करून घेतला, कारण जाड रवा असतो ना त्याचा टेक्स्चर छान येत नाही. म्हणून ही रेसिपी आपण करत असताना ना बारीकच रवाचा वापर करा. जर जाड रवा असेल तर त्याला 1-2 वेळेस मिक्सरमध्ये फिरवून घ्या. तर चला मग रवा पण आपण टाकून तयार करून घेतला आहे. आता याच्या गुठळ्या ज्या असतात, म्हणजे ज्या गाठी असतात, त्या आपण मिटवून घेऊया. आणि मिटवल्यानंतर बघू शकता तुम्ही गाठी सगळ्या असा मिटून तयार झाल्या आहेत. पण हे जी कढाई आहे ना, ती कढाई आपली स्टीलची असल्यामुळे हे बॅटर जे असतं ना ते खाली थोडं करपू शकतं. म्हणून थोडं जास्त आपल्याला ताकद लावून हे बॅटर थोडं मिक्स करावं लागतं. नॉनस्टिक कढाई राहिली तर करपत काय नाही आणि खाली पण असं लटकत वगैरे नाही. आता सगळं मिक्स करून आपण ठेवून देणार आहोत एक वाफ घेण्यासाठी. तोपर्यंत मी माझा परिचय देऊन देते. नमस्कार, मी अश्विनी आहे आणि तुम्ही बघत आहेत कुक विथ अश्विनी कोडी. आपण खूप दिवसानंतर हा व्हिडिओ शूट करतो आहे, कारण काही कारणामुळे आपण व्हिडिओ वगैरे शूट केले नाही. सांगेलच मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये काय कारण होतं असं म्हणून. तर चला मग आपण आता याला एक वाफ काढून घेऊया. बघू शकता तुम्ही एक वाफ आपल्या या बॅटरला काढून झालेली आहे. आता मस्त हे बॅटर मस्त असं मऊसर शिजून तयार झालेलं आहे. हवं तर तुम्ही उकळल्यानंतर थोडं झाकू शकता किंवा असंही राहू दिलं तरी चालणार आहे. बघू शकता थोडं खाली करपलेलं आहे. हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवलं आहे. नॉनस्टिक कढाई राहिली असती तर करपलं नसतं. पण एका व्हिडिओमध्ये मी हे जे तुम्हाला आता सांगते ते सांगितल्यानंतर एका ताईने मला खूप छान अशी कमेंट केली होती. ये जी कढाई आहे त्याला काहीतरी लावायला त्या ताईंनी मला सांगितलं होतं, ते मी अप्लाय करणार आहे. बघते बरं की नंतर करपतं किंवा लटकतं वगैरे की नाही, हे मी बघून मी ती ट्रिक तुम्हालाही एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल. आणि बघा आता आपण एका परातीमध्ये ते सगळं बॅटर काढून घेणार आहोत. आणि बॅटर थोडं गरम असल्यामुळं आपण याला हात वगैरे तर काही लावू शकत नाही. म्हणून याला थोडं गार होण्यासाठी आपण 5
6 मिनटासाठी एका साईडला ठेवून देणार आहोत. तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि जर तुम्हाला ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्यानंतर थोडी जरी आवडली ना तर आपल्या रेसिपीला एक लाईक आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्ही ही रेसिपी कुठून बसून पाहताय. म्हणजे मला कमेंटमध्ये रिप्लाय द्यायला आणि कमेंट वाचायला खूप छान वाटेल. आता बघा आपलं हे जे बॅटर आहे ना हे मस्त असं गार झालं आहे. आता याच्यामध्ये आपण 2 उकळलेले बटाटे त्यांचा वापर करतो आहे. मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की फक्त 2 वस्तूंपासून आपण ही रेसिपी रेडी करणार आहोत. बघू शकता आता मी जो उकळलेला बटाटा आहे ना त्याला किसणीने असं किसून घेणार आहोत. पण नंतर मला कळालं की आपण किसणीने का हा बटाटा किसतोय, हाताने पण मॅश करू शकतो. मग मी किसणीने पण तुम्हाला हा बटाटा किसून दाखवला आहे. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर हा बटाटा मॅश करायला मॅशरनेच मॅश करायचा होता. किसणीने किसल्यानंतर हा बटाटा खूप चिवट असा झाला होता. बघू शकता. मग मी नंतर जो दुसरा बटाटा होता ना तो दुसरा बटाटा मी हातानेच मॅश करून घेतला. बघू शकता तुम्ही. आता हा बटाटा मॅश केल्याने आपण जसं पोळी किंवा भाकरीचे पीठ जसं मळतो ना त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ असं मळून घ्यायचे. म्हणजे ज्या गाठी वगैरे असतील त्या पण मोडतील आणि आपलं जे बॅटर आहे ते मस्त असं घट्टसर असा आपला गोळा बांधला जाईल मस्त या पद्धतीने. बघा या प्रकारे मी सगळा गोळा असा मळून घेतला आणि थोडी कोथिंबीर मी टाकली. कारण आपण जे बॅटर होतं ना जेव्हा बनवत होतो उकळल्या म्हणजे पाणी जे उकळत होतं तेव्हा आपण कोथिंबीर टाकली नाही. कारण त्याचा कलर आहे ना थोडासा काळपट असा कलर होऊन जातो. म्हणून असेच कोथिंबीर टाकायची म्हणजे कलर पण छान येतो आणि टेस्ट पण छान येतो. आता आपण हे पीठ सगळं असं मळून ठेवून दिलं आहे. आता हे हाताला लटकतं आहे यासाठी आपण थोडं तेलाचा वापर करतो आहे. तेलाऐवजी तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता, ते तुमच्यावर आहे. आता चला तर मग सगळं पीठ आपण मळून घेऊया आणि हाताला जे तेल लावलं आहे ते तेल पण आपण आता पिठाला लावून रेडी करून घेऊया. आता पीठ मस्त आपलं रेडी होऊन झालेलं आहे. आता हा गोळा पण मस्त असा आपला बांधून रेडी झाला आहे. आता मी तुम्हाला दाखवते की पुढचे हे स्नॅक वगैरे आपल्याला कसे बनवायचे. थोडे कोथिंबीरचे डंठल जे असतात म्हणजे ज्या कांड्या वगैरे असतात काळ्या त्या थोड्या जाड राहिल्या होत्या म्हणून मी ते थोडं साईडला काढून ठेवलं. आता एका पोळपाटवरती आपण थोडा जे बॅटर आपण मळून ठेवलं आहे त्याच्यात थोडासा एक उंडा घेऊया आणि मस्त असा चोळून घेऊया हातावर. जेणेकरून थोड्या फार गाठी असतील त्या थोड्या कम होतील किंवा मोडून जातील याची आपल्याला थोडी काळजी घ्यायची. कारण थोडा बटाटा मॅश करताना थोडा ओबळधोबळ मॅश झाला म्हणजे थोडा जाडसर असा मॅश झाला. आणि या पद्धतीने आपण लांब लांब अशा स्टिक बनवून घेणार आहोत. बघू शकता आपण शेवया जसं वळतो ना त्या पद्धतीने आपल्याला हा बॅटरचा म्हणजे ह्या गोळ्याचा असा लांब लांब स्टिक बनवून घ्यायचे आणि चाकूच्या मदतीने आपल्याला हा असे छोटे छोटे असे आकार देऊन द्यायचे आहेत. म्हणजे छोटे छोटे पीस बनवून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही. मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतेचे त्या प्रकारे आपल्याला हे बनवून तयार करायचे आहेत. आणि नाही जर तुम्हाला या पद्धतीने अशी स्टिक बनवून कट करायचे असतील ना तर छोटे छोटे असे बाउल्स असतात बघा. आपण कुठल्या तरी मी रेसिपीमध्ये तुम्हाला दाखवलं आहे. एकदम पहिली माझी जी रेसिपी होती ना ती माझी व्हायरल गेली होती. म्हणजे आता तरी तिच्यावर आय थिंक 4-5 लाख व्ह्यू असतील. ती रेसिपी तुम्ही एकदा विजिट करा आणि ती रेसिपी पहा. त्या रेसिपीमध्ये मी पण दाखवलं आहे. अशीच काहीतरी रेसिपी आहे तांदळाच्या पिठाची ज्याचे मी छोटे छोटे बाउल्स बनवलेले आहेत. पण आपल्याला याला काय बॉल्स वगैरे बनवायचे नाहीत. मस्त असे छोटे छोटे नगेट्स असतात बघा. तशा पद्धतीने आपल्याला ही रेसिपी तयार करून घ्यायची. कारण आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या मुलांना लागल्या आहेत म्हणून ते काहीतरी मागतच असतात. काहीतरी त्यांना खायचंच असतं. आणि माझा मुलगा तर खरंच माझ्या मुलगासारखा कोणाचाच मुलगा नसणार. कारण तो दिवसभरामध्ये काय मागेल याची गॅरंटी नाही. बघू शकता मी असे नगेट्स मस्त छोटे छोटे बनवून ठेवले आहेत. आणि याला ना त्याच्यामध्ये थोडं तेल शिरणार किंवा तेलगट असे होतील हे नगेट्स म्हणजे हे स्नॅक्स. म्हणून मी थोडं कॉर्नफ्लावर टाकलं आणि एकमेकांना ते कॉर्नफ्लावर म्हणजे असं ताट हलवून घेतला आणि लावून घेतलं. कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तुम्ही मैद्याचा पण वापर करू शकता. आणि मस्त कॉर्नफ्लॉवर लावून आपला आता हे
जे स्नॅक्स आहेत ते तयार झालेत. आता तेल थोडं मस्त असं तापलं होतं. तेलामध्ये टाकत असताना ती जी क्लिप असते ती शूट करायची राहिली, म्हणून त्यासाठी मी माफी मागते. आता बघा मस्त असे आपले नगेट्स किंवा ते जे स्नॅक्स आहेत रव्याचे आणि बटाट्याचे ते आपण तेलामध्ये तळायला टाकलेत. मस्त असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे स्नॅक तळून तयार करून घ्यायचे. आपले जे हे स्नॅक आहेत ना हे एकदम क्रिस्पी आणि मस्त असं कुरकुरे जसे असतात ना कुरकुरीत त्या पद्धतीने तळून तयार झालेत. आणि बघा तुम्ही मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आला तोपर्यंत आपण हे स्नॅक तळून घेतले. आता दुसरी बॅच पण मी याच पद्धतीने तळून घेणार आहे. आणि बघा अजिबात असं तेलकट वगैरे हे स्नॅक तळून झालेले नाही आहेत, कारण आपण वरून थोडं कॉर्नफ्लावर वगैरे टाकलं ना, म्हणून हे असं तेलकट झाले नाही. आता बघा दुसरी बॅच पण आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत. परत एक निवेदन करते, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि छानशी अशी कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करा. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहताय हे मला कळवा. तर चला दुसरी बॅच पण मस्त आपल्याशी तळायला आपण टाकली आहे. त्याच पद्धतीने आपण ती बॅच तळून तयार करून घेणार आहोत. बघू शकता मस्त गोल्डन आणि ब्राउनिश कलर म्हणजे असा सोनेरी कलरमध्ये हा आपला स्नॅक तळून तयार झाला आहे. कलर तर एकदम छान आला आहे आणि खायला पण छानच झाले होते हे. आणि एकदम छान म्हणजे कमी वेळेत ही रेसिपी बनवून तयार होते. म्हणजे जर तुम्हाला संध्याकाळची भूक असेल, चहासोबत काहीतरी हलकं हुलकं खायचे असेल, त्यावेळेस पण तुम्ही हे स्नॅक तळून मुलांना किंवा आपल्या नवरोबांना देऊ शकता किंवा घरच्या लोकांना देऊ शकता. कारण आमच्या घरामध्ये चहा वगैरे तर आम्ही घेत नाही, म्हणून आम्ही संध्याकाळचा थोडा नाश्ता वगैरे करतो. त्यासाठी आपण असे थोडे हलके फुलके स्नॅक बनवून रेडी करून ठेवते मी. बघा अजिबात असं तेलकट वगैरे हे स्नॅक झालेले नाही आहेत. आतून मस्त असा मऊसर आणि बाहेरून एकदम असा क्रिस्पी हा स्नॅक बनवून रेडी झाला आहे. बघू शकता तुम्ही कम वेळेत आणि कम साहित्यामध्ये हा नाश्ता बनवून रेडी झाला आहे. तुम्ही ना कॉर्नफ्लावर लावून जे मी तुम्हाला दाखवलं होतं टाटामध्ये कॉर्नफ्लावर लावून, तसं जरी तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवलं ना फ्रीजमध्ये तर 2-4 दिवस याला काहीच होत नाही. तुम्ही पण अशी ही रेसिपी बनवून पहा आणि बनवल्यानंतर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि तर चला मग भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मेन म्हणजे खात राहा. धन्यवाद. वीडियो को लाइक करा, सब्सक्राइब